तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे इंजिनिअरिंग सगळ्यांना मिळतं पण सीईटी साठी मेहनत का? कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आपण अभ्यास नाही केला आणि इंजिनिअरिंगला आपल्याला तर ऍडमिशन मिळणार आहे. कशासाठी एवढी मेहनत घेऊन चांगले पर्सेंटाईल मिळवायचे, चांगल्या मार्क्ससाठी प्रयत्न करायचा. तर विद्यार्थ्यांना हे समजणं खूप गरजेचं आहे. हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी समजून घ्या. तुमची घेतलेली मेहनत तुम्हाला उद्या तुमचं करिअर कसं ब्राईट करणार आहे, चांगलं कॉलेज तुम्हाला उद्या कसं महत्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग सगळेच करतात, पण क्वालिटी इंजिनिअरिंग काय असतं आणि ते केल्यानंतर उद्या लाईफ किती बेटर होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येतील. म्हणून आज मी इंजिनिअरिंगच्या त्या टॉपिकला इंजिनिअरिंगसाठी 12वीच्या त्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या ह्या प्रश्नाकडे आलेलो आहे, जिथे इंजिनिअरिंग सगळ्यांना मिळतं, पण सीईटी साठी मेहनत घ्यावीच लागते का? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओ मार्फत पाहूया. कोणत्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करणार हे ठरवतं सीईटीचे मार्क्स, सीईटीचे पर्सेंटाईल आणि त्याच्यासाठी लागते मेहनत. म्हणून इंजिनिअरिंग सर्वांना मिळणार जरी असलं, पण सगळ्यांना चांगलं इंजिनिअरिंग करायला मिळेल किंवा चांगलं कॉलेज मिळेल, चांगलं वातावरण मिळेल, त्याच्यात ग्रामीण शहरी हे दोन पार्ट येतील किंवा टॉपचे कॉलेज, टियर 1, टियर 2, टियर 3 चे कॉलेज असतील, जे कॉलेज की ज्याच्यामध्ये प्लेसमेंट चांगले सगळ्या गोष्टीत, ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट सीईटीच्या पर्सेंटाईलमुळे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं सीईटी कॉलेज ठरवतं आणि कॉलेजच ठरवत नाही, त्याच्याबरोबर तुमची ब्रांचही ठरवतं. टॉपच्या कॉलेजमध्ये टॉपची ब्रांच हवी असेल तर पर्सेंटाईल जास्त लागतील. जरी कोणत्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन कमी असेल तरी तिथे ब्रांचसाठी टॉपचे पर्सेंटाईल नक्की लागत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून काय म्हणतोय तर सीईटी म्हणजे फरक ठरवणारा फिल्टर आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईलवर तुमचं ऍडमिशन ठरणार आहे. त्याच्यानंतर सीईटी अजून काय ठरवतं? सीईटी ठरवतं क्वालिटी कॉलेज आणि ते 99 पर्सेंटाईल वाले जे गव्हर्नमेंट कॉलेज असतील, टॉप प्रायव्हेट कॉलेजेस असतील, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99 पर्सेंटाईल आणावंच लागेल. त्याच्यामुळं तुम्हाला पुढचं आयुष्य, पुढचं करिअर खूप चांगलं होणार आहे, हे सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण की इथे प्लेसमेंट्स पण चांगले असतात आणि जे तुम्हाला फॅकल्टी असतील, सुविधा असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे चांगल्या मिळून जातात. आणि 60 पर्सेंटाईल पेक्षा लो पर्सेंटाईल असलेले कॉलेज जिथे खरं तर लो प्लेसमेंट आहे आणि फॅकल्टी, फॅसिलिटी सगळ्या गोष्टींमध्ये खूप तफावत दिसून येते. जसं जसं तुम्ही पर्सेंटाईल कमी करत येतात, 99 च्या ऐवजी 98, 96, 80 असं जसे जसे येताल तसं तसं तुम्हाला कॉलेजमध्येही फरक जाणवायला लागतो. आता ह्याच्यामध्ये फक्त प्रश्न एवढाच येईल की कॉलेजच सगळं ठरवतं का? तर विद्यार्थ्याची गुणवत्ता ही तेवढी महत्वाची आणि उद्या त्याची मेहनत ही तेवढी महत्वाची. पण सुरुवात पहिली स्टेप असणार आहे तुमचं कॉलेज. सो कॉलेज जर चांगलं पाहिजे असेल आणि तुमची ती इच्छा असेल तर तुम्हाला सीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सीईटी काय? एक संधी आहे. सीईटी म्हणजे अपॉर्च्युनिटी. सीईटी फक्त सीट नाही देत, तर एन्व्हायरमेंट, फॅकल्टी आणि प्लेसमेंटचं नेटवर्क देतो. तुम्हाला कुठे इंजिनिअरिंग करायची? शहरात, मुंबईसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात किंवा अजून मोठ्या शहरात करायची. तिथल्या टॉप कॉलेजमध्ये जायची. त्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला शिकायचंय. तिथल्या चांगल्या फॅकल्टीकडून तुम्हाला शिकायचंय आणि प्लेसमेंट ही हवंय. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर नो डाउट तुम्हाला काय पाहिजे तर सीईटीचे चांगले मार्क्स पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या जाऊन फायदा होणार आहे. सो संधी पाहिजे असेल सीईटीत मेहनत करणं गरजेचं आहे. सीईटी साठी मेहनत का? या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच दिलं. तरी पण परत एकदा सांगतो, मेहनत सीईटी साठी नाहीये, स्वतःसाठी आहे. सीईटीचे मार्क्स किती ह्याच्यापेक्षा त्या वर्षी लागलेला पर्सेंटाईल, त्याचे रिझल्ट, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या ज्या स्टडीमधून किती तुम्हाला समजलंय, किती अंडरस्टूड झालंय, या गोष्टी हे सीईटी वरून कळतात. त्याचबरोबर तुम्ही आत्ता सीईटी दिल्यानंतर पुढे पण काही अशा परीक्षा आहेत, त्या सीईटी सारख्याच आहेत. त्याच्यामध्येही तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील, तर ही तुमची पहिली परीक्षा आहे, जे उद्याचे भविष्य तुम्हाला तयार करून देईल. त्यामुळे डिसिप्लिन, टाईम मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी हे सगळं काही सीईटी तुम्हाला शिकवून जाईल. जर तुम्ही इथे सक्सेस मिळवलं, तर भविष्यात तुम्ही सक्सेसकडे नक्की वाटचाल करू शकता. सीईटी
म्हणलं तर खरं तर लाईफची ट्रेनिंग आहे. दररोज प्रॅक्टिस, डाउट सॉल्व्हिंग केलं, तर तुम्हाला मेहनतीचं फळ नक्की मिळणार. आणि जर एवढं करून आता मी असे काही उदाहरणं पाहिलेले आहेत, की विद्यार्थ्यांना बोर्डाला 70% आहेत, सीईटीला 50% आहेत. म्हणजे फेल्युअर आलेलं आहे. आपल्यापेक्षा कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याला सीईटीत चांगले मार्क मिळालेत. आता तिथं थोडंसं मल्टिपल चॉईस क्वेश्चन एमसीक्यू असल्यामुळे कदाचित काही जणांचे अंदाजे टाकलेले प्रश्न पण बरोबर येऊन जातात. मग त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी इथून शिकायला मिळतात, की फेल्युअर आल्यानंतर पण एक्सेप्ट करावं लागतं आणि सीईटीचे मार्क कमी आले, नंतरही पुढं काय करायचं ह्या गोष्टीमधून ज्यावेळेस तुम्ही पुढच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळून जातील. त्यामुळे सीईटी फर्स्ट स्टेप आहे तुम्हाला भरपूर गोष्टी शिकवून जाईल. सीईटी खरं तर करिअर ठरवतं असं म्हणणं योग्य ठरेल. कारण की चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालं, तर तुम्हाला तिथला चांगली मुलं मिळतील, चांगल्या लॅब्स मिळतील, इंटर्नशिपच्या संधी मिळतील, प्लेसमेंट मिळतील, फॅकल्टी मिळतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. तुमचं म्हणजे एक बेस तिथे तयार होणार असतो. कारण की टॉपच्या कॉलेजमधून टॉपच्या संधी मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला शिकण्यासाठी एक वातावरण असतं, तेही चांगलं कॉलेज तुम्हाला देतं. म्हणून कॉलेज इक्वल टू सीईटी हा हे आपण आधीच पाहिलेलं आहे. पण तुम्ही कोणाला जरी कोणत्याही विद्यार्थ्याला विचारलं, तर कॉलेजमधला फरक तुम्हाला जर चेक केला, तुम्हाला ते लगेच लक्षात येईल, की टॉपच्या कॉलेज आणि लोअरचं कॉलेज ग्रामीण भागातलं एखादं नव्याने कॉलेज चालू झालेलं असू द्या आणि एक जुनं कॉलेज असू द्या. फरक सहजरित्या दिसून येईल. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ते कॉलेज आलंय नाही, हे पण तुम्हाला किती फायदेशीर आहे हे कळून जाईल. म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या हळू तुम्हाला नंतर कळत जातील जसं तुम्ही ह्या क्षेत्रात पुढे जाताल. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सीईटी नक्कीच करिअर ठरवतं. पण फक्त सीईटी करिअर ठरवणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज आणि तुमची मेहनत या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन जावं लागेल. आता टुवर्ड्स द एंड्स मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. सीईटी जरी एक्झाम असली, तरी ती काही डायरेक्शन नाही. सीईटी मधून तुम्ही फक्त एक प्रयत्न करताय, एक संधी शोधताय, की जिथं तुम्ही पुढे जाऊन एक फक्त ऍडमिशन गेट आहे तुमचं इंजिनिअरिंगचं. पण इंजिनिअरिंगची आवड असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का. जर तुम्ही सगळे देतात म्हणून सीईटी देत असाल, तर तर न देणं खूप चांगलं आहे. कारण की विदाऊट डायरेक्शन जाणं खूप प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. आणि क्वालिटी इंजिनिअरिंग लाईन फक्त मेहनतीला मिळते. मग जर तुम्हाला आवड प्लस तुमची ठरलेलं असेल, की मला इंजिनिअरिंगच करायची आणि सीईटीला चांगलेच मार्क मिळवायचे, तर मग नंतर तुम्हाला तुमच्या टॉपचं कॉलेज मिळेल, तर सीईटीचे मार्क चांगले पर्सेंटाइल आल्यानंतर. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, चांगलं क्वालिटी लाईफ, इंजिनिअरिंग लाईफ ह्याच्यानंतरच्या करिअरमध्ये करू शकता. म्हणून सीईटी इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स द करिअर. त्याच्यामुळे याच्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं म्हणता येईल. आणि फायनली जाता-जाता काय सांगावं लागेल, इंजिनिअरिंग तर सगळ्यांनाच मिळणार आहे. कुणी कोणत्या कॉलेजमध्ये करणार आहे. कॉलेज मॅटर त्यावेळेस ज्यावेळेस प्लेसमेंट मिळेल किंवा नाही मिळेल. मग क्वालिटी इंजिनिअरिंग मेहनतीला मिळणार आहे. त्यामुळे जे मेहनत करतील त्यांना चांगलं कॉलेज आणि चांगल्या ठिकाणी शिकण्याची संधी मिळेल. त्याच्यानंतर उद्या करिअरसाठी चांगल्या पॅकेजसाठी प्लेसमेंटच्या सुविधा जर मिळाल्या तर त्यांचं लाईफ खूप चांगलं होणार आहे. त्याच्यामुळं सीईटीसाठी मेहनत करणं आत्ता जे अपकमिंग सीईटी 2026 त्याच्यासाठी आत्ता असणाऱ्या 12वीच्या विद्यार्थ्यांनी नक्की मेहनत करावी. मेहनत आयदर स्वतःच्या ह्याने करा किंवा क्लासेस करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण खरं तर सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा असतो. तुम्हाला जेवढं काही स्वतःहून समजतं, ते खूप महत्त्वाचं ठरतं. आणि सीईटीच्या रिलेटेड किंवा इतर कोणत्याही ऍडमिशन रिलेटेड गोष्टी तुम्हाला अडचण येत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण याच्यावर व्हिडिओ नक्की बनवत राहू आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथं मिळत जातील. धन्यवाद.